कसारा गावातील बचाव कृती समितीकडून रेल्वे प्रशासनाविरोधात एल्गार पुकारण्यात आला आहे। तहसीलदारांनी याबाबत दखल घेत महसूल प्रशासनाला लवकरात लवकर सर्वे करण्याचे आदेश दिले होते। त्यानंतर आज कसारा गावातील सर्वे सुरू झाला आहे। आपलं घर तसेच आपली दुकाने वाचणार का, त्यासाठी अनेक नागरिकांचे लक्ष या सर्वेकडे लागले आहे। तरी नागरिकांनी भयभीत होऊ नये असा लढा आपण लढत आलो आहोत आणि यापुढे सुद्धा हा लढा आपल्याला लढायचा आहे, असे आवाहन कसारा गाव बचाव कृती समिती कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट अमर भरीत यांनी केलं आहे। काही दिवसापूर्वी आम्हाला नोटिसा दिल्या होत्या, त्या नोटिसामध्ये तुम्ही अतिक्रमण केलेलं आहे। त्याकरता आम्ही प्रत्यक्षात कारण हा जो जागा आहे ती जागा महसूलमध्ये आहे। आम्ही जिल्हाधिकारी तहसीलदार यांना आम्ही पत्र दिले आणि आज या ठिकाणी मोजणी होत आहे। आम्ही परवा आमचा मोर्चा या ठिकाणी आयोजित केलेला आहे। मोजणी झाल्यानंतर तर ही जागा आम्हाला मिळालंच पाहिजे। आज 50 वर्षापासून या ठिकाणी दुकानं आहेत, घरं आहेत, तर आम्ही या ठिकाणी अतिक्रमण करून आम्हाला ही जागा परमनंट मिळायला हवी। गेल्या 3 ते 4 महिन्यापासून रेल्वे विभागाकडनं कसारा बुद्रुकच्या बाजारपेठेमधील जो जुना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 आहे त्याच्या पश्चिमेला असलेल्या टपऱ्यांना रेल्वेच्या नोटिसा आलेल्या आहेत। रेल्वेच्या म्हणण्यानुसार सदर जागा ही रेल्वेची आहे, परंतु आमचं म्हणणं असं आहे की ही जागा रेल्वेची नसून रेल्वे ज्या काही नोटिसा देतात त्या चुकीच्या पद्धतीने नोटिसा देत आहे आणि म्हणून आम्ही सदर जागेची मोजणी व्हावी आणि नंतरच रेल्वेने कारवाई करावी अशीच आम्ही रेल्वेच्या एस्टेट ऑफिसरकडे मागणी केली। त्याच पद्धतीने सन्माननीय जिल्हाधिकारी साहेब आणि सन्माननीय तहसीलदार साहेब यांच्याकडेही तशी मागणी केली की अगोदर आमच्या गावाची मोजणी व्हावी आणि निश्चित जागा कुणाची आहे हे आयडेंटिफाय व्हावं। त्यानुसार आज सर्व नागरिकांच्या उपस्थितीत आणि कसारा गाव बचाव कृती समिती यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये मोजणीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। मोजणी होत आहे आणि मोजणीमध्ये आम्ही जी काही मागणी केलेली आहे आणि आमचं जे काही म्हणणं आहे बऱ्यापैकी आत्तापर्यंत तेच निदर्शनात आमचं म्हणणं खरं आहे असंच आतापर्यंत निदर्शनात आलेलं आहे। तुम्ही या ठिकाणी जरा लेफ्ट साईडला तुम्ही तिकडे कॅमेरा मारू शकता। जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक जो बोर्ड आहे त्या बोर्डाच्या बाजूला रेल्वेची वॉल कंपाऊंड आहे आणि आमचं म्हणणं आहे असं आहे की ते वॉल कंपाऊंडच्या पलीकडच्या बाजूला रेल्वेची जागा आहे, परंतु रेल्वेने जो काही नकाशा बनवलेला आहे त्या रेल्वेच्या नकाशानुसार हे जे मंदिर आहे, हे पाठीमागे जे मंदिर दिसतं हे अर्ध मंदिरही रेल्वेच्या नकाशात आहे असं ते दाखवतात, परंतु ह्या मंदिराची जी जागा आहे ती गट नंबर 152 आणि 152 क म्हणजे 6.5 गुंठे हे मारुती मंदिर आणि 1.5 गुंठे हे घाटदेवी मंदिर असे 8 गुंठ्याचा 7/12 मंदिराच्या नावाचा असताना रेल्वेने अतिशय चुकीच्या पद्धतीने नकाशा टाकलेला आहे आणि म्हणून आम्ही मोजणीची मागणी केलेली होती आणि ती मोजणी आज होत आहे। पुन्हा एकदा मी कसारावासियांना आणि टपरीधारकांना आश्वासित करू इच्छितो की तुम्ही भयभीत होऊ नका। आज आपली मोजणी होत आहे। या मोजणीचा जो काही मोजणी नकाशा येईल हा मोजणी नकाशा घेऊन आपल्याला पुढील लढाई ही न्यायालयीन लढाई आपल्याला लढावी लागणार आहे। तरी आताच भयभीत काही होऊ नका, पुढच्या लढाईची तुम्ही तयारी ठेवा। धन्यवाद। शाबाद देवकर, जनशक्ती, कसारा।